नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि व्लॉगची सुरुवात करण्या अगोदर मी थोडंसं म्हणजे आज तुम्हाला काय बनवणार आहे ह्याची थोडीशी एक क्ल्यू देत असते. तर आज मी ना मिसळ पावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्या अगोदर सगळी घरातली कामं वगैरे मी उरकून घेतलेली आहेत आणि सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे. बाहेर सगळं सडा रांगोळी झालेलं आहे. देवपूजा वगैरे सगळी कामं माझी झालेली आहेत. आणि म्हणजे ही सगळी कामं करून घेतली ना मी. आता सुट्टीचे दिवस आहेत तर ही सगळी कामं मी करून घेते आणि त्याच्यानंतर ना मग किचनच्या कामाला लागते. पहिलं कसं रुटीन होतं माहिती का माझं. पहिलं मी काय करायचे, किचनचं रुटीन दाखवायचे तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग जी काय माझी बाहेरची कामं आहे ती दाखवायची. तर आता तसं नाही. आता शाळेला सुट्टी लागल्यामुळं माझं रुटीन चेंज झालेलं आहे. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला डेली व्लॉगमध्ये दाखवत असते. पण आज ना मी तुम्हाला पहिल्यांदा देवपूजा थोडीशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण आमची पूर्व आहे ना आज देवपूजा करते बघा. आता सुट्ट्या लागल्यात ना तर आपल्याला पण जीवाला थोडंसं सुख भेटते. कारण पोरं ना जेवढं होता होईल तेवढं पोरं पण थोडंसं हातभार लावते. त्यामुळे तिनं आज देवपूजा मस्त अशी करून घेतलेली आहे. देव पितांबरीने मस्त असे घासून घेतले. त्याच्यानंतर तिला ना सगळ्यापेक्षा ना देवाची सजावट करायला लय आवडते बघा. तर तिचं कसं चाललंय बघा निवांत एकदम. तिला ना झाडाची फुलं आणून देवाला गुलाबाच्या पाकळ्या किंवा सजवणे, रांगोळी काढणे हे असं तिला भरपूर आवडते. त्यामुळे मी पण दुसरं काही तिला काम लावत नाही. जे आवडते पोरांना तेच लावायचं. म्हणजे ती काम ती एकदम स्वच्छ आणि नीटनेटकेपणे करतेत. आणि हे काम म्हणण्यापेक्षा तिला जे आवडतंय ती एक तिच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तिला ना अशा गोष्टी पोरांना आवडतात म्हणजे आताच्या काळातले एकदम असं म्हणजे भाग्याचं काम आहे. कारण आताच्या पोरांचं जास्त करून मोबाईल TV याच्यामध्येच लक्ष असते. पण हिचं तसं थोडंसं वेगळं आहे. हिला ना देवपूजा वगैरे असं करायला खूप आवडते. तर इथं सकाळची सगळी देवपूजा वगैरे झाली. रांगोळ्या वगैरे सगळीकडे काढून घेतल्या. त्याच्यानंतर सगळे एकदा सकाळची फ्रेश अशी कामं झाली ना तर दिवस एकदम असा मस्त आणि निवांत रिलॅक्समध्ये निघून जातोय बघा. तर आता मला बनवायचं होतं मिसळपाव नाश्त्यासाठी. तर नाश्त्यासाठी मिसळपाव बनवायचं होतं. तर काय केलं, एका पातेल्यामध्ये उसळ असे स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये 2-3 ग्लास पाणी ओतलं आणि शिजायला टाकलेलं आहे. आणि ते शिजून असं मस्त एक 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं. आणि तोपर्यंत म्हणलं आता टायमिंग आहे तर तिथंच मग तयारी करून घेतली. तर 4-5 कांदे चिरून घेतले लांब लांब असे. 2-3 टोमॅटो चिरून घेतले, अद्रक लसूण. आता हे सगळ्यांची पेस्ट ग्रेव्ही करायची. आणि ही जी ग्रेव्ही आहे ना याच्यामध्ये ना जास्त करून थोडंसं अद्रक जास्त वापरायचं आपण. तर ज्यावेळेस उसळ शिजते ना त्याच्यामध्ये उसळ शिजून झाल्यानंतर हळद थोडीशी आणि मीठ थोडंसं घालून घ्यायचं. कारण उसळ शिजताना ना थोडंसं फेस आल्यागत होतंय. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लगेचच टाकायचं नाही. सगळं त्याचं व्यवस्थित शिजून झालं की मग त्याच्यानंतर हळद आणि मीठ मी टाकून घेतलेलं आहे. आणि म्हणलं आता सकाळचीच वेळ आहे आणि सकाळी एकदाच फक्त म्हणजे चहा घेतला होता. थोडासा चहा घेतला. चहा घेतल्यानंतर काय होतंय माहिती आहे का, आपल्याला एक वेगळीच एनर्जी आल्यासारखं वाटतंय. माझं तर तसंच आहे. कारण मी काय करते, सकाळची सगळी कामं करून आपल्याला थोडंसं थकल्यासारखं वाटत असते. कारण त्याच्यानंतर थोडीशी एनर्जीची गरज असते. म्हणून मी काय करते, मला पहिल्यापासून सवय आहे सकाळी एकदा चहा घेतला ना म्हणजे आंघोळीच्या अगोदर एकदा चहा घेतला ना तर त्याच्यानंतर डायरेक्ट सगळी स्वयंपाकाला लागायच्या अगोदर एकदा मी चहा घेत असते. त्यानं काय होतंय, आपल्या शरीरात एक एनर्जी थोडीशी म्हणजे 1-2-3 तासापुरती का होणार राहते. त्याच्यानंतर काय आपल्याला नाश्ता जेवण हे म्हणजे करायचंच असते. त्यामुळं आळस जास्त येऊ नये म्हणून थोडासा चहा घेत असते. आणि त्याच्यानंतर आता मला बनवायची होती मिसळ. तर मिसळमध्ये ना हे सगळं जे मी कट केलेलं होतं ना ते सगळं एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. आणि कारण एकाच मिक्सरच्या भांड्यात सगळं टाकलं ना तर मग पटकन सगळं एकदमच पेस्ट तयार होते. म्हणून मी काही छोटं भांडं वापरलं नाही, सगळं टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी मी त्याच्यात टाकणार आहे आता. कारण थोडंसं पाणी टाकलं ना तर काय होते, प्युरी जी आपली तयार होते ना ती प्युरी तयार व्हायला पटकन मदत होते बघा. आणि पाणी नाही टाकलं तर थोडं असं म्हणजे एकदम एक जीव होत नाही. त्यामुळे मस्त असं मी ह्याला एक प्युरी तयार करून घेतलेली आहे. ग्रेव्ही टाईप आपल्या भाजी करायची असेल तर मस्त असं तेल गरम झालं. लगेचच गरम तेलामध्ये सगळं असं हे पेस्ट आहे ना ती टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही पेस्ट आहे ना मस्त अशी तळून घ्यायची आपण. त्यातलं पूर्ण जी पाणी आपण टाकलेलं आहे ना ते पूर्ण ती असं टोमॅटो आणि कांदाच फक्त राहिला पाहिजे. पाण्याचं जे थोडंसं प्रमाण होतं ना ते पूर्ण असं आटवून घ्यायचं आपल्याला. आणि आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली असते ना त्यातलं पूर्ण एकदा पाणी पूर्ण आटून गेलं ना काय करायचं, मग भरपूर असं तिखट टाकून घेतलेलं आहे मी. तिखट एवढं जास्त का टाकलेलं आहे, कारण मला भरपूर भाजी बनवायची आहे, मिसळची रस्सा भरपूर बनवायचा आहे. आणि त्याच्यातली तरी पण मला काढून वेगळी ठेवायची. तर तरी तुम्हाला एकदम झणझणीत पाहिजे असेल ना
तर भरपूर असा गरम मसाला म्हणजे गरम मसाला खास मिसळपावचा गरम मसाला टाकलेला आहे मी. आणि त्याच्यानंतर भरपूर असं काळं तिखट टाकलेलं आहे, कारण मिसळपाव म्हणलं की थोडी झणझणीत असलेली छान टेस्ट येते. तर मस्त असं सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर चांगलं मस्त असा कलर येतो त्याला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला पिवळा कलर निघून जात नाही, आपण हळद टाकलेला जो कलर असतोय ना थोडा सुरुवातीला, तो पूर्ण निघून जात नाही आणि त्याला पूर्ण असा तरीचा कलर येत नाही ना, तोपर्यंत मस्त अशी ग्रेव्ही हलवून घेतलेली आहे मी. आणि त्याच्यानंतर जे काय उसळ आणि ते शिजवून घेतलेलं पाणी आहे ना, ते हाय असं पाणी पूर्ण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर काय एक्स्ट्रा 1-2 ग्लास पाणी आपल्याला ओतायचं असलं तर आपण ओतू शकतो. आपल्याला रस्सा आणि तरी वाढवायची असेल तर जास्त पाणी मी का ओतलेलं आहे, कारण परत त्याच्यातलीच तरी मी एक्स्ट्रा काढून ठेवते एका छोट्याशा पातेल्यामध्ये. आणि त्याच्यातलीच रस्सा भाजी पण ठेवते, कारण तरी जी का आपल्याला हॉटेलमध्ये देतात ना, तर त्यांनी सुद्धा असंच केलेलं असते. जी काय तरी आहे ना, ती पहिल्यांदा त्यांनी भाजी बनवल्यानंतर एक्स्ट्रा तेल वगैरे घातलेलं असते ना, तरी सुरुवातीला काढून ठेवतात आणि जास्त वेळ हलवल्यानंतर एक तरी वेगळीच आलेली असते. त्यामुळे ते अशा प्रकारे तरी साईडला काढून ठेवलेली आहे मी. आणि त्याच्यानंतर मिसळ तर इथे झालेली होती. बारीक गॅस करून मस्त असं थोड्या वेळ त्याला ठेवून दिलेलं आहे. आणि इकडं पोरांना नाश्त्यासाठी म्हणलं चला आता एकदाचा नाश्ता करून घ्या, कारण 8-8:15 वाजत आले होते. नाश्ता काय अजून झाला नव्हता आमचा. तर मग मिसळ वगैरे अशी बनवून त्याला सगळ्याला नाश्ता वगैरे दिला मी. आणि त्याच्यानंतर ना माझी थोडीशी जी काय बाकीची कामं होती ती पण मला आता करायची होती. तर बाकीची कामं म्हणजे काय, तर ज्यावेळेस ही नाश्ता वगैरे त्यांना वाढला, मग त्यांचं जेवण वगैरे त्यांचं झालं ना, तर मला भांडी वगैरे पण घासायची होती, कारण एकाचं चालू होतं. मग आपण जसं होईल पडेल तसं काम केलं ना, तर आपल्याला मग कसं सोपं पडतंय बघा. तर त्याच्यानंतर सगळ्याला वाढलं, एकाचं झालं की एकाचं असं सगळे वाढून घेतले ना, आणि मग त्याच्यानंतर जी काय भांडी वगैरे पडतात ना ती घासली ना, तर मग आपल्याला दिवसभर असा घरात गोंधळ किंवा किचनमध्ये घाण किंवा जास्त काय असं होत नाही, जिथल्या तिथं आपण आवरल्यामध्ये. तर असं सगळं वाढवून वगैरे घेतलं. पण सगळं झाल्यानंतर एवढी भांडी पडली होती, कारण स्वयंपाक आणि नाश्ता त्याची मिळून एवढी भांडी पडलेली आहेत. कारण फक्त नाश्ता बनवायचं म्हणलं नाही, एवढं काही झंझट नसते. 2 मिनिटाचं काम आहे ती. एक 15-20 मिनिटात भाजी वगैरे बनवून झाली ती माझी. पण कसं होतं माहिती का, स्वयंपाक पण सगळं बनवून घेतलंय, कारण दुपारी आता गरमीचं स्वयंपाक करायला एवढं जीवावर येते. म्हणून सकाळी खास लवकर उठून सगळी कामं मी करत असते. काय होतं माहिती का, सकाळी एक तास 1.5 तास जरी आपण लवकर उठलो ना, तर पूर्ण दिवस आपल्याला रिकामा आपल्याला भेटतोय आणि गरमीचं आपल्याला म्हणजे स्वयंपाक पण करावा लागत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, सकाळच्या 7, 6:30-7 ह्या वातावरणात स्वयंपाक करणं आणि 11 किंवा 10 ह्या दरम्यान स्वयंपाक करण्याच्यात भरपूर फरक आहे. कारण आमच्या इथं ना टेम्परेचर एवढं उन्हाचं वाढलंय ना, असं म्हणजे ना किचनमध्ये जाण्याची ना 10 नंतर किचनमध्ये जाण्याची ना ही नसते आपली, म्हणजे कॅपॅसिटी नसते. काय होतंय, 10 नंतर मला तर अजिबात किचनमध्ये जावं वाटत नाही. असं वाटतंय की कधी एकदा स्वयंपाक करेल आणि कधी एकदा जाईल. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. इथंच व्हिडिओचा एड करते. बाय.